नमस्कार मंडळी, आज आपण सणासुदीला गोडाच्या पदार्थाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी केली जाणारी खास अशी पावडर करणार आहोत, जी अगदी सोप्या पद्धतीने बनते आणि आपल्या घरच्या कुठल्याही गोडाच्या पदार्थांसाठी ही पावडर घातली की मिठाईला किंवा कुठल्याही गोडाच्या पदार्थाला मस्त अशी चव येते। चला मग लगेच पाहूया ही पावडर कशी बनवायची। त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे 50 ग्रॅम वेलदोडे घेतलेत। ही हिरवी वेलची असते ना, ती घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे अर्धा जायफळ घेतलेला आहे। जायफळ आणि वेलचीची पावडर आपण इथे करणार आहोत। सगळ्यात अगोदर हे जे जायफळ आहे ना, ते अर्धच घ्यायचं आणि हे फोडून घ्यायचं आहे, म्हणजे याची पावडर जरा करून घ्यायची, म्हणजे भाजायच्या वेळा ती करपत नाही। त्यानंतर गॅसवरती एक कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये 50 ग्रॅम वेलदोडे घातलेले आहेत। हे वेलदोडे की नाही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। ह्याला काही ठिकाणी वेलची, हिरवी वेलचीसुद्धा म्हणतात आणि कुठल्याही गोडाच्या पदार्थाला ही आवर्जून घातली जाते, त्यामुळे की नाही त्या पदार्थाची चव अजून वाढते। आता सतत हलवत मीडियम गॅसवरती आपल्याला ही वेलची हलकीशी सोनेरी आणि थोडीशी अशी फुगीर होईपर्यंत भाजून घ्यायची। तुम्ही बघू शकता आता ही वेलची मी एक 2-3 मिनटं झालेली आहेत भाजते आहे। हलकीशी सोनेरी अशी झालेली आहे आणि थोडीशी फुगल्यासारखी पण झालेली आहे। ही वेलची की नाही टपोरी अशी फुगते आणि वरची साल असते ना, ती कुरकुरीत अशी होते। त्यानंतर त्याच्यामध्ये मी जायफळ फोडून घातलेलं आहे। असं जायफळ फोडून घातलं की नाही ते व्यवस्थित भाजलं जातं आणि खूप पावडर अशी करायची नाही, नाहीतर ते खाली करपतं। सतत हलवत राहायचं आहे असं। आता इथे जायफळ आणि वेलची दोन्ही पण भाजून झालेले आहेत। वेलची अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे, त्याच्यामुळे की नाही मिक्सरवरती त्याची सालं की नाही व्यवस्थित दळली जातात। त्यामुळे सालासकटच वेलची अशी घ्यायची। आता ही वेलची की नाही हलकीशी गार झाल्यानंतरच मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायची। गरम असताना वेलची मिक्सरमधनं दळायची नाही, नाहीतर की नाही त्याला पाणी सुटतं आणि वरची सालं व्यवस्थित दळली जात नाहीत। आता तुम्ही बघू शकता मी एकदा हे व्यवस्थित असं मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे। आता हे ना सगळं मिश्रण जाडसर असं आहे। आता याच्यामध्ये की नाही 2 ते 3 चमचे मी साखर घातली। फार घालायची आवश्यकता नाही, एक 2-3 चमचेच घालायची, म्हणजे त्याला की नाही छान बाइंडिंग येतं आणि पावडर बारीक अशी होते। आता पुन्हा एकदा मी मिक्सर बंद चालू करून फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता आता अजूनही पावडर थोडीशी जाडसर अशी आहे। पुन्हा आता एकदा मिक्सर मी इथे फिरवून घेणार आहे आणि बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहे। आपण बऱ्याच वेळा वेलचीची पावडर करून ठेवतो, पण जायफळची पावडर नंतर जायफळ किसून घालावं लागतं आणि गडबडीच्या वेळा, सणासुदीच्या वेळा, पुरणपोळीला, शिऱ्याला किंवा आता बरेच सण असतात त्यावेळा गडबड होते। त्यावेळेला आपण ही पावडर अशी करून ठेवली, एअरटाईट अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवली तर भरपूर दिवस टिकते, सुगंधही खूप चांगला राहतो आणि गडबडीच्या वेळा आपण पटकन ती वापरू शकतो। ही पावडर तुम्ही शिरा, लाडू, खीर, बासुंदी, श्रीखंड, पुरणपोळी कोणत्याही पदार्थासाठी गोडाच्या वापरू शकता। काचेच्या अशा एअरटाईट बरणीमध्ये घालून वर्षभर छान टिकते। अगदी सोप्या पद्धतीने आपण जायफळ आणि वेलदोड्याची पूड केलेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका।